नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. नक्षत्र हा पंचांगांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. ज्योतिषशास्त्राचं विश्लेषण करण्यासाठी नक्षत्रांची संकल्पनेचा वापर सुद्धा होतो आणि त्यामुळेच आपण एका सुंदर मालिकेला सुरुवात केलेलीच आहे. आज सलग दुसऱ्या भागात आपण नक्षत्रांवर बोलणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी. सरांचं स्वागत करूया. गुरुजी, तुमचं स्वागत. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी थोडक्यात ओळख करून देते मी गुरुजींची. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा कठीण अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून इथे मी नमूद करेन की हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण करणारे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा सुद्धा आहे. श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य ते घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा पुढे अतिशय छान पद्धतीने नेत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळं काम ते करतात. गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. हे विशेष प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या मार्फत पनवेल आणि दादर इथं ह्या शाखा आहेत आणि या सेंटरच्या मार्फत गुरुजी आपली सेवा हे नित्यनेमानं देत आहेत, पुरवत आहेत. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल इथल्या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवसात जाऊ शकता. तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी तुम्हाला शिवाजी पार्क दादर इथं सुद्धा गुरुजींना भेटता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माधव गुरुजींचं मार्गदर्शन जे आहे ते आता पुण्यात सुद्धा आपल्याला लाभणार आहे. पुण्यात सुद्धा सर असणार आहेत. 30 एप्रिलला सर पुण्यात असतील. तसंच पुढच्या महिन्यात 1 मेला आणि 2 मे या दिवशी सुद्धा माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तर ज्यांना कुणाला सरांना भेटायचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. माधव गुरुजी, आज आपण कुठल्या 3 नक्षत्रांविषयी बोलणार आहोत? मॅडम, नक्षत्रांची मालिका सुरू केलेली असताना 27 नक्षत्रांमध्ये 27च्या 27 नक्षत्र खूप उत्तम आहेत आणि त्याच्यावरच संपूर्ण आपलं पाठीमागच्या ह्याच्यात आपण विवेचन केलं की मुख्य पीठिकामध्ये सगळ्यांना समजावून सांगितलं आपण की या 27 नक्षत्रामध्येच तुमचं सगळ्यांचं भविष्य सामावलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आज आपण ज्या 3 नक्षत्रावरती बोलणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिथुन राशीमधलं आर्द्रा नक्षत्र असणार आहे, दुसरं तुळ राशीमधलं स्वाती नक्षत्र असणार आहे आणि कुंभ राशीमधलं शततारका नक्षत्र असणार आहेत. असा आर्द्रा, स्वाती आणि शततारका या 3 नक्षत्रांवर आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. तर गुरुजी, आर्द्रा, स्वाती आणि शततारका या तिन्ही नक्षत्र कुठल्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात, प्रभावाखाली असतात? बिलकुल मॅडम, राहू ग्रहाच्या प्रभावाखाली ह्या तिन्ही नक्षत्र येतात. म्हणजे या तिन्ही नक्षत्रांवरती पूर्णपणे आधिपत्य जर आपण धरलं तर राहू ग्रहाचं पूर्ण आधिपत्य याच्यावरती असतं. आणखी एक महत्त्वाचं की नक्षत्रांची जी परस्परांचा जो संबंध असतो आणि त्याचा प्रभाव त्यांच्यातल्या नात्यांवर सुद्धा दिसून येतो का? म्हणजे नक्षत्रांच्या बाबतीमध्ये मॅडम जर विचार केला तुम्ही तर नक्षत्र जे आहे ना हाच तुमचा मूलभूत घटक आहे. म्हणजे तुमच्या पूर्णपणे आयुष्याचा सारांश, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज झालं, तुमचं बोलणं झालं, तुमची विचार करण्याची पद्धत झाली किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पूर्णपणे तुमच्या नक्षत्रावरती अवलंबून असतात. कधी कधी आपण म्हणतो बघा की 2 व्यक्ती एकाच वेळेला जन्माला आलेल्या आहेत म्हणजे, परंतु ते जन्माला आलेले असताना त्या दोघांचं भविष्य डिफरन्स असतं. मग त्यावेळेला त्यांचं नक्षत्र एक असतं परंतु त्यांचं नक्षत्र स्वामी मात्र वेगवेगळा असतो, जो म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चेंज होतो. तर त्याच्यामुळे त्यांच्या भविष्यामध्ये आपल्याला पूर्णपणे तफावत जाणवते. तसं प्रामुख्याने बघितलं तर नक्षत्रांचा प्रभाव हा सर्वगटी म्हणजे माणसाच्या परिस्थितीपासून माणसाच्या बॉडी लँग्वेजपर्यंत सगळ्या गोष्टींवर तो कार्यान्वित असतो. आता ह्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर याच्यामध्ये संबंधांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 2 प्रकारचे संबंध येतात. एक कौटुंबिक संबंध असतात आणि दुसरे सामाजिक संबंध असतात. तर या लोक दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे कौटुंबिक संबंधामध्ये बघाल तर कौटुंबिक संबंधामध्ये अख्खं विश्वच त्यांचं घर असतं. म्हणजे अवघे विश्वाची माझे घर ही जी संकल्पना असते ती कदाचित ह्या
लोकांचा विचार करूनच घडवलेली असेल अशा प्रकारे त्याच्यामध्ये संकल्पना असते. आणि त्यांचे सगळ्यांशी रिलेशन म्हणजे की हे असे सामाजिक संबंधसुद्धा त्यांचे खूप घरोप्याचे असतात. प्रत्येकाशी एक वेगळ्या प्रकारे अटॅचमेंट बांधलेली असते आणि या माणसामध्ये एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते. त्याच्यामुळे यांच्याकडे सगळेजण आकर्षले जातात. त्यामुळे कुठे जरी हे असले तरी ते सगळ्यांमध्ये सामावलेले असतात. छोट्या मुलापासून अगदी वृद्ध माणसापर्यंत पण प्रत्येकजण यांच्याशी आवर्जून बोलायला येतो, त्यांच्याशी बोलतो आणि या प्रत्येकाचं काही ना काही यांच्याकडे काम असतं. ही महत्त्वाची गोष्ट असते. मग ह्या लोकांकडे तुम्ही बघाल तर उदंड कामाचा पसारा असतो. आणि रिलेशनच्या बाबतीमध्ये बघाल तर हे म्हणजे प्रचंड अशी वेगळी नाती याच्यामध्ये डेव्हलपमेंटला आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जर आपण कौटुंबिक ह्याच्यामध्ये जर घेतलं की एखादा हे जे आहे म्हणजे की जसं मुलगा आणि वडील आहेत, तर मुलाचं जर नक्षत्र ह्या याच्यापैकी असेल म्हणजे स्वाती असेल, आर्द्रा असेल किंवा शततारका असेल, तर बाहेर म्हणजे की त्याच्या बाबतीतली व्याख्या हीच असते की हा 4 वेळा बापाला विकून येईल बाजारात जाऊन. तर अशा प्रकारचं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व असतं. किंवा एक तो याच्यामध्ये आपण एक म्हणजे विनोद सांगायचा झाला तर जसं आजोबा आणि मुलगा असतो आणि मग ते अंगणात खेळत असतात दोघं जण आणि तेवढ्यात शाळेचे शिक्षक येतात. तर शिक्षक येतात तर ते म्हणतात की अरे गडू लप लवकर, तुझ्या शाळेचे सर आलेत म्हणून, आणि तो 2 दिवस शाळेत नाही गेला. तर तो म्हणतो आजोबा मी नाही, तुम्ही लपा, कारण तुम्ही देवाघरी गेले असं सांगून मी 2 दिवस सुट्टी मारली. म्हणजे एवढे हे लोक कुठल्या गोष्टीला काय कारण सांगतील आणि काय करतील याचा काही भरोसा नसतो. त्याच्यामुळे कुठे जरी गेले तरी त्यांच्या बाबतीमधला एक खोडसरपणा जो त्यांच्यातला असतो तो प्रत्येक नात्यामध्ये दिसून येतो. आणि त्या खोडसर आणि विनोदी बुद्धीमुळे हे जास्त फेमस पण असतात आणि त्याचबरोबर यांचं नातं सुद्धा तेवढं दीर्घ त्या ठिकाणी असतं. तिसरं रिलेशनमध्ये बघाल तर सासू आणि सुनांचं एक नातं असतं की ज्या नात्यामध्ये कायम म्हणजे की असं वरचढ किंवा काहीतरी एक असं वेगळं थ्रिल त्या नात्यांमध्ये असतं. त्या नात्यांमध्ये जर सून जर चुकून या नक्षत्रांमधली असेल, स्वाती नक्षत्राची असेल, आर्द्राची असेल किंवा शततारकाची असेल, तर ती सासूच सगळं काम करत असते घरातलं. म्हणजे की या सुनेच्या वाटेलाच ती जात नाही. म्हणजे एवढा यांचा दरारा असतो किंवा एवढा यांचा होल्ड असतो. किंबहुना ह्यांनी त्यांच्याकरता एवढं केलेलं असतं ना की बा ही एवढं करते तर हिच्याकरता एवढंसं केलं तर काय फरक पडतो, या भावनेने देखील यांच्याकरता कार्य केलं जातं. आणि पूर्णपणे म्हणजे की ज्या क्षणामध्ये ज्या रिलेशनमध्ये असतील त्या प्रत्येक घटकाकडनं त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळत राहतो, पूर्णपणे येत राहतो. आणि सामाजिक जीवनामध्ये तुम्ही बघाल तर सामाजिक जीवनामध्ये जसं आपण एक धरलं की ऑफिसमध्ये बॉस आहे आणि एम्प्लॉई आहे. जर एम्प्लॉई या नक्षत्रामधले असतील तर बॉसला खरोखरी बघायची गरज लागत नाही. म्हणजे की बॉसचं ॲटोमॅटिक प्रमोशन होत राहतं किंवा त्याला काही ना काही ॲप्रिझल मिळत राहतं, कारण त्याची टीम आहे की हे लोक टीममध्ये असल्यानंतर कामाला प्रथम प्राधान्य, आळस हा भाग नाही. त्याच्यानंतर येतील उशिरा कामाला, पण आल्यानंतर काम कुठलं बाकी ठेवणार नाही, पेंडिंग कुठलंही ठेवणार नाही. त्यामुळे असं असतं की ऑफिस 11चं असेल तर हे लोक येतात 1ला, पण बॉसच त्यांची प्रेझेंटी लावून टाकतो की नाही हे 11ला आले किंवा बाहेर असले तर माझ्या सांगण्यावर नाही बाहेर आहेत. म्हणजे एवढं त्यांना कॉपरेशन मिळतं का, तर ते कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांच्या कामाचा आवेगच इतका असतो की त्या आवेगामध्ये ते पूर्णपणे पूर्तता करतात. आणि समाजाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर यांचं नातं म्हणजे संजीवन असतं. म्हणजे की ज्या व्यक्ती अशा म्हणजे आर्द्रा, शततारका किंवा स्वाती नक्षत्राच्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत म्हणजे काही ना काही रिलेशन्सनी किंवा मित्रत्वानी, ते खरोखरी लोक ग्रेट आहेत की त्यांना कुठली पण गोष्ट लागली किंवा त्यांना कुठलीही आयुष्यामध्ये अडचण आली किंवा कुठल्याही स्वरूपाचं मार्गदर्शन जरी लाभलं किंवा कुठल्याही संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं तरी हे लोक इझिली ते पार करून देतात. म्हणजे म्हणतात ना की घराला पूर्ण आग लागली, मी रडत होतो आणि मित्र धावत आला आणि तो म्हणला की अरे काय राहिलं, म्हणून तो म्हणला नाही सगळं गेलं, घर जळा. अरे म्हणलं तू राहिलास ना, बास झालं, बाकी सगळं तर उभं करता येईल. म्हणजे इतका एखाद्याला म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा उचलून पुढे घेण्याची ताकद या नक्षत्रांमध्ये असते. आणि यांचे सामाजिक संबंधही खूप चांगले असतात, कौटुंबिक संबंध त्याहून चांगले असतात. फक्त यांना समजून घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, आणखी एक असं की या तिन्ही नक्षत्रात जन्मलेल्या तुम्ही म्हणालात की आणखी बरेच पण गुणविशेष असतील, त्यांचे व्यक्तिविशेष असतील या तिन्ही नक्षत्रातल्या व्यक्तींचे, तर ते काय आहेत अजून? मॅडम गुणविशेष जर या लोकांचे सांगायचे झाले ना तर त्याच्या अगोदर तुम्हाला ओळख करून घ्यावी लागेल की या नक्षत्रामध्ये कोण कोण लोक येतात. आता म्हणजे जसं आपण मिथुन राशीमध्ये आर्द्रा नक्षत्र सांगितलं तर आर्द्रा नक्षत्रामध्ये रामानुजाचार्य ज्यांच्यापासून एक पूर्णपणे संस्थान किंवा एक पूर्ण प्रकारचा धर्म ज्यांच्यापासून निर्माण झाला किंवा धर्माची एक शाखा ज्यांच्यापासून निर्माण होते ते रामानुजाचार्य हे आर्द्रा नक्षत्रामध्ये जन्माला आलेले होते. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे नाव की लहरी महाशय, की लहरी महाशय ज्यांनी क्रियायोगाचा प्रचार हा बाबाजींच्या नंतर पूर्णपणे आपल्या युगामध्ये आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. तर ते लहरी महाशय सुद्धा याच नक्षत्रामध्ये जन्माला येतात. त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन जर आपण बघितलं म्हणजे की याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील याच नक्षत्रामध्ये जन्माला आले. त्याच्यानंतर जसं विनोदी स्वभावाचं आपण सांगतो त्याप्रमाणे आचार्य आत्रे देखील याच नक्षत्रामध्ये जन्माला आले. म्हणजे ही 4 नावं ही एवढी टॉपची मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला आर्द्रा नक्षत्राची खोली काय आहे किंवा ते किती मोठं नक्षत्र आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय सामावलेलं असेल किंवा त्या विशेष गुणविशेष काय असतील हे तुम्हाला साधारण त्याच्यावरनं आयडिया येईल. दुसरं
दुसरं आपण स्वाती नक्षत्रामध्ये बघितलं तर आपण बघितलं की चिरतरुण अभिनेते किंवा आजही म्हणजे बॉलिवूडवर ज्यांचे पूर्णपणे आधिपत्य आहे ते अमिताभ बच्चन ते याच नक्षत्रामध्ये जन्माला येतात. वा. वसंतदादा पाटील की ज्यांचं राजकारण महाराष्ट्रात तर कधी नाव विसरू शकत नाही राजकारणामध्ये, ते वसंतदादा पाटील देखील याच नक्षत्रामध्ये येतात. त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्ध, मी मगाशी पण सांगितलं की धर्म या लोकांपासून सुरू होतो किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन या लोकांपासून सुरू होतं, तर भगवान गौतम बुद्ध देखील ह्याच नक्षत्रामध्ये जन्माला आलेले आहेत. हे 3 लोक ह्या नक्षत्रामधले झाले. याच्या पलीकडे आपण जाऊन शततारका नक्षत्रामध्ये बघितलं तर शम्मी कपूर देखील ह्याच्यामध्ये जन्माला आलेला आहे. काशीनाथ घाणेकर देखील याच्यामध्ये जन्माला आलेले आहेत आणि बाजीराव पेशवा की जो पेशवा होता तो पेशवा देखील याच नक्षत्रामध्ये जन्माला आलेला आहे. ही नावं याच्याकरता सांगतो की जेणेकरून ह्या नक्षत्राबाबतची तुमची जी संकल्पना आहे किंवा जे मी पुढे सांगणार आहे त्याची तुम्हाला अतिशयोक्ती वाटणार नाही की गुरुजी का बरं आहे, गुरुजींच्या आवडीच्या कुठल्या लोकांचं आहे का म्हणजे नक्षत्र म्हणून त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह सांगतायत किंवा याबद्दल पॉझिटिव्ह एवढं बोलतात. तर हे निश्चितपणे नक्षत्रच असं आहे की ही नक्षत्र म्हणजे एक वरदान आहे. म्हणजे यांच्या बाबतीत वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ईश्वरी वरदान आपण ज्याला म्हणतो की ईश्वराने वरदान दिल्यानंतर ही लोक जन्माला आली, तर ते वरदान घेऊन जे जन्माला येतात ना, एखादा म्हणतो ना आपण की तो सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलाय, तर सोन्याचा चमचा घेऊनच हे लोक जन्माला आलेले असतात. तर एक विशेष वरदान किंवा विशेष आशीर्वाद यांच्या पाठीशी असतात. म्हणजे हे या नक्षत्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे की जन्मजात त्यांना वाचसिद्धी असते. म्हणजे वाक्सिद्धी यांना कुठलीही साधना न करता प्राप्त झालेली असते. 90% घटना हे लोक बोललेल्या होतात. म्हणजे जसं हे बोलतील तसं घडत राहतं. तर त्याप्रमाणे म्हणजे वाक्सिद्धी वाचसिद्धी यांना असते. प्राखंड्य बुद्धिमत्ता काय असते, म्हणजे एखाद्या गोष्टीचा ॲटपार की असं झालं तर काय होईल आणि तसं नाही झालं तर काय होईल, याच्या परिस्थिती काय वेगळी येऊ शकते, ह्या गोष्टीचा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हे लोक विचार करू शकतात. म्हणजे खूप वरच्या टप्प्यापर्यंत एखाद्या विषयाच्या बाबतीत खूप लवकर पोचू शकतात, खूप लवकर आत्मसात करू शकतात. तर ती दैवी देणगी यांना असते. चौथी गोष्ट म्हणजे की हे मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमध्ये येतात. मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमध्ये ज्याला आपण म्हणतो चुंबकीय व्यक्तिमत्व, हे लोक कधीही तुम्हाला एकटे भेटणार नाही. मी पहिलंच सांगितलं ना की अवघं विश्वाची माझे घर, जिथे हे जातील ना, अगदी एखाद्या ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिले तरी आजूबाजूची लोक आहेत ती सगळी लोक यांना इमिजिएट चिटकायला येणार. म्हणजे आणि मग त्यांना विचारणार, त्यांच्याबरोबर चर्चा करणार, त्यांच्याबरोबर चांगलं त्यांचं म्हणजे की ट्युनिंग जमणार आणि त्यांना हवी ती मदत त्या लोकांकडनं उपलब्ध होते. तर अशा प्रकारचं यांच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे चुंबकीय व्यक्तिमत्व मॅग्नेटिक पर्सनॅलिटी यांची असते. चौथा पार्ट याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा येतो ते म्हणजे की ह्या लोकांच्या बाबतीमध्ये हे खोडसर आणि विनोदी असतात. म्हणजे भयंकर खोडसर वृत्ती असते, भयंकर विनोदी असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती काय विनोद करतील त्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे उद्या जर स्मशानभूमीमध्ये हे लोक गेले तर तिकडे म्हणजे की ते प्रेत म्हणजे सगळं तो आहे किंवा प्रेताचं सगळं चाललंय, अंत्यसंस्कार चाललेत, पण हे त्याच्यापासून एकदम विलिप्त असतात. म्हणजे त्याच्यापासून एकदम बाजूला असतात. हे एखाद्या गोष्टीवरती इतका काही जोक करून जातात की त्याच्यामुळे हशा पसरलेली असते पूर्णपणे. म्हणजे स्मशानामध्ये सुद्धा हे गेल्यानंतर वातावरण चेंज होतं. याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर कायम एक उदाहरण सांगतात की कन्या राशीच्या एका माणसाने म्हणजे हस्त नक्षत्राचे लोक खूप चिकट असतात. तर हस्त नक्षत्राच्या एका माणसाने पिंजरा आणला उंदीर पकडण्याकरता आणि मग ते पिंजऱ्याला आपल्याला ती भजी अडकवायची असते किंवा वडा अडकवायचा असतो. तर त्या ठिकाणी भजी त्यांनी अडकवायची होती, पण त्याच्या ते जीवावर आलं की कशी काय भजी अडकवायची आणि एवढी भजी उंदराला कुठे खायला द्यायची, म्हणून त्यांनी काय कागदावर चिठ्ठीवर लिहिलं भजी आणि ती त्याला अडकवून ठेवली आणि मग तो झोपला. मग सकाळी उठून ज्यावेळेला त्यांनी बघितलं की आता बघू उंदीर पकडला गेलाय का, तर त्या पिंजऱ्यामध्ये उंदराने चिठ्ठी लिहिलेली होती, त्याच्यावर लिहिलेलं होतं उंदीर. तर मग हा उंदीर जो होता तो उंदीर कुठला याचा, तर तो आर्द्रा नक्षत्रामधला. म्हणजे लोक इतके असे प्रत्येक गोष्टीमध्ये विनोदी असतात की त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट सहजगत्या यांच्याकडनं होऊन जाते. यांची प्रमुख वैशिष्ट्य असतात. नक्कीच. तर आपण पाहताय की माधव गुरुजी या तिन्ही नक्षत्रात असलेल्या व्यक्तींचे गुणविषयाचे अतिशय विनोदी पद्धतीने सांगतात. खूप मजा येते ही चर्चा करायला. ही चर्चा आपण अशीच करणार आहोत, मात्र आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. तर नक्षत्रांवर बोलू काहीच्या या भागात आपण पुन्हा छान माहिती घेतोय. अतिशय सुंदर आणि रोचक अशी माहिती माधव गुरुजी आपल्याला देत आहेत आद्रा, स्वाती आणि शततारका नक्षत्राबद्दल. माधव गुरुजी आणखी काय आपल्याला सांगता येईल, कारण खूप वेगळी विशेषणं आम्हाला त्या व्यक्तींच्या स्वभावाविषयी ऐकायला मिळतात. अजून मॅडम सांगायचं झालं ना तर हे लोक काय म्हणजे की गूढ रहस्य किंवा रहस्यमय प्रत्येक गोष्टी ज्या असतात की ज्याच्या पाठीमागे रहस्य असतं किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी गूढ आहे, त्या गूढमध्ये या व्यक्ती तुम्हाला काय म्हणतील आणि यांना ते गूढ सगळं माहिती असतं. म्हणजे एखादी गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे ना ती यांना माहिती असते. म्हणजे तर त्यांच्यामध्ये गूढता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरं म्हणजे रहस्यमय, कुठल्या पण गोष्टीचं रहस्य जे असेल ते रहस्य यांना माहिती असतं. त्याच्यामुळे म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही यांना विचारायला गेलं तर 100% त्या बाबतीतलं जे काही खरं असेल ती गोष्ट तुम्हाला सांगू शकतात. आणि
दुसरी गोष्ट म्हणजे की यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं. यांच्या ऑब्झर्वेशनवरनं हे खूप पुढे आलेले असतात. म्हणजे तर हे या व्यक्तींचं गुणविशेष येतं. तिसरं म्हणजे प्रचंड पराक्रमी असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये पराक्रम करायचा आला म्हणजे आज याच्यात नक्षत्रात ऐकलं तुम्ही तर बाजीराव पेशवा ह्याच्यामधले होता. म्हणजे आटके पार झेंडा की जिथे जे पॉसिबल नाही आहे की जिथे लढाई म्हणजे युद्ध करणं पॉसिबल नाही तिथे जाऊन पराजय करून आपला झेंडा मिरवून परत येणार. म्हणजे तर त्याप्रमाणे अशा अनेक लढाया यांनी आयुष्यामध्ये जिंकलेल्या असतात आणि कसं जिंकायचं ना त्या लोकांना खूप चांगलं माहिती असतं. त्यामुळे या लोकांना हार खूप कमी येते आयुष्यामध्ये. हे सदैव जिंकत असतात. म्हणजे तर जिंकण्याची वृत्ती यांच्याकडे असते. आणि गूढ रहस्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही खरोखरी लोक गूढ असतात. म्हणजे ही लोक कुणाच्या लग्नाला गेली तर मोस्टली जिथे म्हणजे असं लिहिलेलं असेल की आहेर कृपया आणू नये त्याच लग्नाला हे जातात. आणि मग चुकून माकून एखाद्या ठिकाणी असे लग्नाला गेले की बाबा त्या लग्नामध्ये गेलेत आणि मग त्या ठिकाणी आहेर वगैरे स्वीकारायचं आहे तर यांनी जर प्रेझेंट पॉकेट दिलं ना ते कधीही त्याच्यावर त्यांचं नाव टाकणार नाही. मग ते जे आहे पाकिट की त्याच्यावरती नाव नाही की बाबा ज्या वेळेला ते पाकिट फोडलं जाईल किंवा विचारात घेतलं जाईल तर त्या नवऱ्याकडचे किंवा नवरीकडचे म्हणजे ज्यांना पाकिट दिलं असेल ते सगळे लोक त्या टेन्शनमध्ये राहणार की अरे हे पाकिट कोणाचं हे पाकिट कोणाचं आहे. म्हणजे यांचं पाकिट असेल की नाममात्र पैशांचं ते असेल त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु याच्या पलीकडे जाऊन 10 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लग्नामध्ये असं एक पाकिट आलं होतं ज्याच्यावर नाव नव्हतं. म्हणजे अमाऊंट एक वेळ 21,000 आहेर दिलेला माणूस विसरून जाईल पण ते पाकिट नक्की लक्षात ठेवेल की याचं पाकिट असं होतं की ज्याच्यावरती नाव नव्हतं. तर अशी गूढ रहस्य त्यांच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी असते. आणि पराक्रमाच्या बाबतीमध्ये हे लोक प्रचंड पराक्रमी असतात. म्हणजे यांचा इतिहास किंवा हा जर लिहायचा झाला तर डेफिनेटली म्हणजे की जागा कमी पडेल इतका यांचा इतिहास असतो. खूप पराक्रमी असतात. नक्कीच. आता माधव गुरुजी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पराक्रम हा यांच्या रक्तात असतो. आता ज्या इतिहास खरं तर साक्षीदार आहे की ज्यांच्या हातात पराक्रम आहे ज्यांच्या मनगटामध्ये ती ताकद आहे त्यांच्या वाट्याला समस्याही तितक्यात येतात. तर मग ह्या तिन्ही नक्षत्रांचा प्रभाव ज्या व्यक्तींवर असतो त्यांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात आणि ॲस्ट्रॉलॉजी कसं काय मार्गदर्शक ठरू शकतं यासाठी? ह्या ना लोकांकडनं मॅडम एक महत्त्वाची गोष्ट शिकायची ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कधीही टेन्शन नाही. हे लोक कधीही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही. दुसरं पार्टमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्या विनोदी स्वभावामुळे ना त्या गोष्टीचं टेन्शनच ॲटोमॅटिक निघून जातं. तिसरा पार्टमध्ये की यांचं हँडलिंग इतकं इझी असतं. म्हणजे यांच्याकडनं खरोखरी प्रॅक्टिकल एखादं वर्क करत असताना हातोटी या लोकांकडनं खरोखरी शिकून घ्यायला पाहिजे बाकीच्या नक्षत्रांच्या लोकांचे की हे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला इतकं म्हणजे की त्याच्यामध्ये स्वरूप वेगळं असतं की त्याच्यामुळे खूप पुढे म्हणजे 10 महिन्यांनी जे काम होणार आहे ना ते कदाचित काही दिवसांमध्ये म्हणजे महिनासुद्धा लागायच्या आतमध्ये यांच्याकडनं पूर्ण होऊ शकतं. इतकी चांगली हातोटी या लोकांकडे असते. म्हणजे परंतु त्याचा परिणाम यांच्यावरती पूर्णपणे होतो की जसं समस्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणलं की यांच्या आयुष्यामध्ये काय समस्या असतात तर हे दीर्घायुष्य जरी असले म्हणजे याच्यातली मी सगळी नावं वाचली हे सगळे बघाल तर तुम्ही दीर्घायुष्य होते. हे दीर्घायुष्य जरी असले तरी यांना आयुष्य पुरत नाही. म्हणजे यांची अगदी आठवण काढावी अशी की अरे यांचं नाव घेतलं आणि हे दत्त म्हणून हजर होतात की लोक म्हणतात अरे 100 वर्ष आयुष्य आहे. हे लोक लगेच सांगतात 100 वर्ष पुरणार नाही आम्हाला 150 वर्ष पाहिजे कारण यांचं दिलेलं आयुष्य कधीच पुरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की वंश परंपरागत जे म्हणजे पितृपिढा आपण म्हणतो किंवा पितृशाप म्हणतो हे 100% यांच्या वाटेला असतात. हे कुठल्याही फॅमिलीमध्ये जन्माला आले कुठल्याही वंशात जन्माला आले राजघराण्यात जरी जन्माला आले तरी यांच्या पाठीमागे त्या घराण्याचे पितृश्राप पण असतात आणि पितृपिढा पण यांच्या पाठीमागे कंटिन्युअसली असते. तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे की यांच्या आयुष्यामध्ये छोटीशी चूक म्हणजे यांच्या आयुष्यामध्ये यांनी केलेली छोटीशी चूक आयुष्यामध्ये खूप भारी पडते यांना. म्हणजे त्याच्या मोबदल्यामध्ये यांना खूप भारी द्यावं लागतं. वेळ आलेलं तर अख्खं आयुष्य द्यावं लागतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे आयुष्य हे सापशिडीसारखं असतं. म्हणजे विजयाच्या एकदम जवळ म्हणजे की अगदी असा 98वर आलाय आणि एक पडला 99वर तो साप गिळतो आणि 7वर आणून ठेवलं. म्हणजे तर त्याप्रमाणे म्हणजे की ह्या लोकांना त्याच्यात सोयरसुद्धा काहीच नसतं फरक काहीच पडत नाही. पण हे विजयाच्या खूप जवळ असताना कुठेतरी भरकटले जातात. तर यांच्याकरता ही मोठी की आहे की तुम्ही ऑलवेज विजयाच्या खूप जवळ आहे. तुम्ही तुमचं तारतंत्र किंवा तुम्ही बाकी तुमचा बॅलन्स घालवू नका. 100% खूप लवकर तुम्ही विजयी व्हाल. म्हणजे तर ही या लोकांच्या आयुष्यामध्ये मोठी समस्या असते. त्याहून मोठी समस्या म्हणजे आप्तेष्टांकडनं सदैव दुःख. या माणसांचे जे जवळचे लोक असतील ना त्यांच्याकडनं या लोकांना दुःख आणि दुःखच मिळत राहतं. म्हणजे तर आप्तेष्टांकडनं शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या प्रकारे पूर्णपणे त्रास यांना आप्तेष्टांच्या बाबतीत भोगावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की अवघी विश्वाची माझे घरं सगळीकडे तुम्ही घराप्रमाणे वावर केला की त्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येणार. जबाबदाऱ्या अंगावरती आल्या की त्याच्यामध्ये मुळात हे लोक इमोशनल असतात. त्या इमोशन्समुळे केसाने गळा काय कापला जातो ते या लोकांकडनं शिकण्यासारखं. म्हणजे की यांचा केसाने अनेक उत्तम प्रकारे गळा कापलेला असतो. म्हणजे की लाईफमध्ये त्यांनी जर असं उदाहरणं द्यायची म्हणली तर 100 उदाहरणं ते देऊ शकतात की यावेळेला माझा गळा कापला गेला त्यावेळेला माझा गळा कापला गेला. म्हणजे ऑलवेज दुसऱ्याकडनं फसवणुकी यांची होते आणि यांच्याकडनं सगळं लुबाडलं जातं.
चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यांचे जामीन कुणालाही राहू नये. हे ज्याला जामीन राहतात तो पूर्णपणे म्हणजे की त्याचं दिवाळं वाचतं आणि ते सगळे पैसे यांना भरावे लागतात. कर्जबाजारीपणा हा यांच्या आयुष्यामध्ये यांना येतोच. कर्जबाजारीपणामुळे यांचं संपूर्ण सगळं जे काही बँक बॅलन्स वगैरे असेल तो बँक बॅलन्स, यांची प्रॉपर्टी ती सगळी पूर्णपणे ते फेडण्यामध्ये निघून जाते. तर यांनी जबाबदाऱ्या घेताना पण विचार करायला पाहिजे, जामीन राहताना पण विचार करायला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा कुठेतरी ते समतोल गाठतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होतील. आता ॲस्ट्रॉलॉजी मी प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ॲस्ट्रॉलॉजी एकमेव असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक अपायाला उपाय सांगितलेला आहे. म्हणजे तो ह्या म्हणजे की शास्त्राचा सर्वात मोठा अँगल आहे किंवा सर्वात मोठा भाग आहे की त्याच्यावरती उपाय आहेत. तर या लोकांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा उपाय हा येतो की यांनी ऑलवेज म्हणजे नागनागिणीचा जो जोड येतो ज्याला नागजोड म्हणतात, त्या नागजोडाची 21 दिवसाची पूजा करायची असते. हा सिद्ध स्वरूपाने एक वेगळ्या प्रकारची ही पूजा येते. म्हणजे की हे नागजोड आपल्याकडे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये अवेलेबल आहेत किंवा त्या प्रकारची पूजा पण आम्ही पूर्णपणे मांडून देतो. पण पुढे 21 डेज यांना घरी पूजा करावी लागते आणि घरी पूजा करून त्याचं विसर्जन करावं लागतं. त्यानंतर त्याचे काळसर्प यंत्र येतं, ते यंत्रसुद्धा आम्ही देतो. ते यांना कंपल्सरी पूजनामध्ये ठेवायला पाहिजे. त्याच्याने यांना भरपूर सारा लाभ होईल आणि यांचं जे काही अडकलं असेल किंवा ज्या ह्याच्यामध्ये यांचे पैसे गेले असतील ते डेफिनेटली या लोकांचे परत मिळतील किंवा ज्या ज्या ठिकाणी अशी यांची फसवणूक होते त्या त्या ठिकाणी यांचे लॉसेस पूर्णपणे थांबतील किंवा त्या फसवणुकीच्या बाबतीत वेळीचे सावध होतील. दुसरं एक मॅडम 8 फेस रुद्राक्ष येतो, 8मुखी रुद्राक्ष येतो, जो याच्यामध्ये खूप प्रभावी आहे आणि गोमेद म्हणून राहूचं रत्न येतं. हे वापरून या लोकांना डेफिनेटली ह्या ज्या समस्या यांच्या आयुष्यामध्ये उद्भवतात त्याच्यापासून निश्चितपणे यश प्राप्त होईल आणि यांचं आयुष्य अजून सुखकर होईल. जेवढं सुख हे लोकांना देतात तेवढे हे सुद्धा स्वतः यांच्या आयुष्यामध्ये सुखी राहतील. नक्कीच सर, अतिशय रोचक चर्चा आद्रा, स्वाती आणि शततारका नक्षत्राबद्दल सरांनी आपल्यासोबत केलेली आहे आणि खूप सुंदर माहिती या सगळ्या ग्रहांच्या या नक्षत्रांच्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्ती कशा असतात, त्यांचे व्यक्तिविशेष काय असतात, गुणविशेष काय असतात, समाजाला कशा प्रकारे हे देणं लागतात आणि समाजासाठी कशा प्रकारे हे कार्य करतात, हे माधव गुरुजींनी अतिशय सुंदररित्या आपल्याला सांगितलेलं आहे. माधव गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.